नमस्कार मंडळी, सोल डायरीज बाय मधूच्या आजच्या सिरीजतील 6वा दिवस. आपण अनेकदा खूप मोठे संकल्प करतो. उद्यापासून मी 2 तास वाचन करेन किंवा 10 मिनिटं चालेन किंवा 10 किलोमीटर धावेन. पण दुसऱ्या दिवशी त्या कामाचा डोंगर बघून आपला आळस जागा होतो आणि आपण ते काम पुढे ढकलतो. कठीण काम आपण का टाळतो? कारण आपला मेंदू नेहमी कमी कष्टाचा मार्ग शोधत असतो. मग यावर उपाय काय? याचं उत्तर दडलंय आपल्या दिवाळीच्या फराळामध्ये. दिवाळीच्या फराळाचा पसारा बघून सुरुवातीला खूप भीती वाटते, पण आपली आई किंवा आजी ते इतक्या सहजतेने कसा पूर्ण करते? जेम्स क्लिअर यालाच म्हणतात मेक इट इझी, म्हणजे सवय सोपी करा. विचार करा, दिवाळीचा फराळ बनवताना आपण एकाच वेळेला सगळी चकली, लाडू आणि करंज्या बनवतो का? नाही. मग सुरुवात कशी होते? आज फक्त चिवडा करायचा आहे किंवा आज फक्त डाळ भाजून ठेवायची आहे. कामाचे छोटे छोटे तुकडे केले की ते ओझं वाटत नाही. जेम्स क्लिअर या पुस्तकात एक जादुई नियम सांगतात, ज्याचं नाव आहे द 2 मिनिट रूल, 2 मिनिटांचा नियम. लेखक म्हणतात की कोणतीही नवीन सवयीची सुरुवात अशी करा की तिला 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. जर तुम्हाला पुस्तक वाचायचं असेल, हे तुमचं ध्येय आहे, तर तुम्ही ठरवून ठेवा की मला फक्त 1 पान वाचायचंय. जर तुम्हाला योगा करायचा असेल, तर तुम्ही ध्येय ठेवा की मला फक्त आज योगा मॅट हंतरायची आहे. जर तुम्हाला धावायला जायचं असेल, तर ध्येय ठेवा की मी आज फक्त शूज घालून रेडी होणार आहे. तुम्हाला वाटेल की फक्त 2 मिनिटं काम करून काय होणार? पण मंडळी, मुद्दा काम पूर्ण करणे हा नाहीच आहे मुळात, तर सुरुवात करणे हा आहे. एकदा का तुम्ही त्या योगा मॅटवर उभे राहिलात की पुढचे 10 मिनिटं तरी व्यायाम करणारच आहात. कठीण असतात ती पहिली 2 मिनिटं. आणखी एक गोष्ट म्हणजे अडथळे कमी करणं. दिवाळीत आई फराळ करायच्या आदल्या दिवशीच सगळं सामान नीट निवडून ठेवते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी कामाच्या वेळी धावपळ होऊ नये. तुम्ही असंच करा. जर सकाळी व्यायाम करायचं असेल, तर रात्रीच तुमचे कपडे आणि पाण्याची बाटली डोळ्यासमोर काढून ठेवा. काम करण्याच्या मार्गातील अडथळे म्हणजे फ्रिक्शन जितके कमी, तितकी ती सवय टिकण्याची शक्यता जास्त. आपण परफेक्ट होण्याच्या नादात सुरुवातच करत नाही. आपण विचार करतो, चांगला कॅमेरा घेतो, मग व्हिडिओ बनवेन किंवा पूर्ण वेळ मिळाल्यावरच अभ्यास करेन. पण लक्षात ठेवा, डन इज बेटर दॅन परफेक्ट. सुरुवात करा, मग ते किती छोटीशी का असेना. दिवाळीच्या एका चकलीपासून जसा फराळाचा डबा भरतो, तसंच तुमच्या आजच्या 2 मिनिटांच्या सवयीने तुमचं भविष्य बदलणार आहे. तर आज तुम्ही कोणती सवय फक्त 2 मिनिटांसाठी करणार आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमची कमेंट नक्की वाचेन. उद्या आपण या मालिकेच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचणार आहोत. उद्या आपण पाहणार आहोत की सवयीचा आनंद कसा टिकवायचा, आणि तेही आपल्या लहानपणीच्या त्या पाटीवरच्या टिक मार्कच्या आठवणीतून. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या. धन्यवाद.